नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। नांदुरा प्रतिनिधी सय्यद इम्रान यांची रिपोर्ट। नांदुरा व मलकापूर विधानसभा मतदारसंघासाठी BL-1 पदी शेख जियाउल हक मक्तेदार यांची नियुक्ती काल दिनांक 5 जून 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट यांच्या वतीने सुरू असलेल्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 अंतर्गत मलकापूर विधानसभा मतदारसंघासाठी पक्षाचे अधिकृत बूथ लेव्हल एजंट BL-1 म्हणून युवक जिल्हा कार्याध्यक्ष शेख जियाउल हक मक्तेदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांच्यासोबत विशाल पाटील यांचीही BL-1 म्हणून निवड करण्यात आली आहे। ही नियुक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या आदेशानुसार करण्यात आली असून माजी पालकमंत्री राजेंद्र शिंगणे, जिल्हाध्यक्ष प्रसेनजीत पाटील, संतोष रायपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रवींद्र पवार यांच्या स्वाक्षरीने अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे। या नियुक्तीमुळे मलकापूर विधानसभा मतदारसंघातील पक्ष संघटनेला अधिक बळ मिळणार असून मतदार यादी पुनरीक्षण, नवीन मतदार नोंदणी, मतदारांच्या अडचणी सोडविणे तसेच पक्षाची बूथस्तरीय यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी शेख जियाउल हक मक्तेदार यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची चर्चा पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आहे। नियुक्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना शेख जियाउल हक मक्तेदार यांनी पक्ष नेतृत्वाने आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचविण्यासाठी आपण पूर्ण क्षमतेने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी त्यांनी आपल्या निवडीबद्दल शुभेच्छा देणाऱ्या व पाठिंबा देणाऱ्या रफिक सेठ, संजय चोपडे, बाळू पाटील, युवराज देशमुख, नितीन मानकर, लांडे सर, संदीप भगत, मोहन कटे, कलीम परवेज, अनिल सकळकर तसेच पक्षातील सर्व वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांचे आभार मानले। मलकापूर विधानसभा मतदारसंघात पक्षाची बूथस्तरीय संघटना अधिक प्रभावी करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे। शेख जियाउल हक मक्तेदार यांच्या नियुक्तीचे पक्ष कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत असून त्यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे।